या पुढच्या रचनेकडे वळूया, ज्यामध्ये श्री माधव सुप्रिया गुरव सरांनी बेधक्का मार या नावाने जिल्हा परिषद शाळा कोळ्याच्या पाड्यातून अप्रतिम रचना पाठवलेली आहे. नाते आपुलकीचे या शीर्षकाखाली श्री माधव सुप्रिया गुरव सरांनी बेधक्का मार या नावाने जिल्हा परिषद शाळा कोळ्याच्या पाड्यातून की साता जन्माचे एक होण्याचे नवरा बायकोचे नात्यात असते बंधन. साता जन्माचे एक होण्याचे नवरा बायकोचे नात्यात असते बंधन. जरी बायको नवऱ्यापाशी करत असली रणकंदन, जरी बायको नवऱ्याशी करत असली रणकंदन, पण ते सदा नवऱ्याचे करण्याचे रक्षण. नात्यात आपुलकीने भेट देणे हे नाते जपण्याचे साधन वाटते. नात्यात आपुलकीने भेट देणे हे नाते जपण्याचे साधन वाटते. त्यापेक्षा परस्परांना आपुलकीने आलिंगन देणे, त्यापेक्षा परस्परांना आपुलकीने आलिंगन देणे हे नात्यातील साध्य ठेवून वागायचे असते. हे नात्यातील साध्य ठेवून वागायचे असते. तर आपुलकीचं नातं, पतिपत्नीचं नातं हे कसं असतं आणि कसं असायला हवं याबद्दल सरांचे हे अप्रतिम असे शब्द होते की साता जन्माचे एक होण्याचे नवरा बायकोचे नात्यात असते बंधन. आणि सरांनी शेवटी असं लिहिले की त्यापेक्षा परस्परांनी एकमेकांना आपुलकीने आलिंगन देणं, ज्यामुळं हे नातं दृढ होतं. प्रेम हे व्यक्त करता आलं पाहिजे आणि एखाद्याचं प्रेम हे अबोल असलं तर ते ओळखता आलं पाहिजे. बऱ्याच वेळा बऱ्याच जणांना असं वाटतं की ही व्यक्ती किंवा माझा पार्टनर हा माझ्यावर प्रेम करत नाही, तो कधी बोलत नाही, त्याला माझं कोणतं कौतुक नाही. माझं असणं, माझं नसणं, माझं दिसणं, माझं वागणं, माझं बोलणं याला काहीही फरक पडत नाही. तर या गोष्टी या समजून घेण्याच्या, जाणून घेण्याच्या, कोणी शब्दातून बोलतं, कोणी कृतीतून करतं, हे ओळखता आलं पाहिजे. नजरेमधले भाव आणि गरज असताना योग्य वेळी आपल्याला दिलेली साथ, आधार, आपुलकीचे शब्द हे सुद्धा प्रेमच आहे, नाही का? खूप अप्रतिम सुंदर भाव सरांच्या रचनेमध्ये होती. पुढच्या एका सुंदर